काँग्रेस पक्षामध्ये भाजप, राष्ट्रवादी अशा विविध पक्षातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि त्याचप्रमाणे आपले नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचा सत्कार आणि आपल्या या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या आणि केंद्राच्या सरकारच्या बद्दलचा जो राग जनतेमध्ये आहे त्यांच्या विरोधात शहरामध्ये एक रॅलीचं आयोजन अशा पद्धतीच्या विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, सत्कारमूर्ती खासदार कल्याण काळेजी, आमच्या नवी मुंबई शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिकजी, आमचे इथले महानगरपालिकेचे माजी महापौर उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते रमाकांत म्हात्रेजी, दुसरे माजी महानगरपालिकेचे उपमहापौर आणि आमच्या कोकणातून राजापूर मतदारसंघातून फक्त 500 मतांनी जे मागच्या वेळेस निवडणुकीत हारले होते, पण आता यावेळेस ते आमदार बनतील ते अविनाश लाड, आदरणीय आमचे काँग्रेसचे युवा नेते आनंदसिंह, नासिर हुसेनजी, अरविंद नाईकजी, अंकुश सोनवानेजी, अरविंद नाईक आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शार्दुल कौशिक, बाबासाहेब गायकवाड, रवींद्र सावंत, आदरणीय आमचे युवक मित्र अश्विना आगमनकर, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सौ इंदू नाईक, दत्ताजी जाधव, या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित झालेल्या कुमारी ऐश्वर्या, एआयसीसी यूथ काँग्रेस, आदरणीय सौ राखी पाटील, सौ रामेश्वरी पाटील, सौ डॉक्टर नूरजहां, मंचावर उपस्थित असलेले सगळे आदरणीय मंच, मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी, आमची सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की राज्यावर आलेल्या संकटाच्या निमित्तानं आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं होऊन आज या ठिकाणी अनेक महानुभावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वाचवण्यासाठी आपण सगळेजण काँग्रेसमध्ये आलात, त्याबद्दल मी मनापासून प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत करतो आहे. खरं तर आज आपला महाराष्ट्र असा भयावह परिस्थितीत आहे. एक काळ आपल्या महाराष्ट्राचं असं होतं की जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर मी महाराष्ट्रातला आहे तर जगामध्ये म्हणलं जात होतं की मुंबई महाराष्ट्र, पण आता जगाच्या पाठीवर महाराष्ट्राचा उल्लेख केला तर महाराष्ट्र लहान मुलींसाठी, महिलांसाठी असुरक्षित असलेलं राज्य, अशा पद्धतीचा गवगवा या महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगामध्ये चाललेला आहे. या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संपलं, त्यामुळे राज्यातले उद्योग मोठ्या प्रमाणात चालले. मला आठवतं की राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब जेव्हा होते
त्यावेळेस आपला महाराष्ट्र, पुढच्या काळातला महाराष्ट्र, भविष्यातला महाराष्ट्र, नवीन शहर आणि तो विकसित प्लॅन शहर कशी आपल्याला निर्माण करता येईल अशा पद्धतीचा एक पायंडा वसंतराव नाईक साहेबांनी त्या काळामध्ये उभा केला आणि तिथूनच आमच्या नवी मुंबईची निर्मिती झाली. त्यावेळेसही विरोधकांनी वसंतराव नाईकांचा विरोध केला होता, जे आज सत्तेमध्ये आहेत ते लोक. त्यावेळेस सांगितलं की शेतकऱ्यांच्या जमिनी आपण घेतात, शेतकरी उद्ध्वस्त होईल, पण इथला मूळ रहिवासी सुद्धा आज व्यवसायामध्ये आणि पैशाने मोठा झालेला आपण पाहतोय. सगळ्यामधून लोक इथं आली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लोकहित नवी मुंबईच्या माध्यमातून वाढलं. तर त्याचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की नवी मुंबई निर्माण करण्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे. वसंतराव नाईक साहेबांच्या रूपानं हे मुंबई शहर आपण उभं केलं. आपल्याला लक्षात असेल की मी विधानसभा अध्यक्ष असताना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या नावाच्या बद्दलचा एक वाद निर्माण झाला. त्यावेळेस मी सांगितलं की नवी मुंबईच्या विमानतळाला नाव हे दिबा पाटलांचंच मिळालं पाहिजे असं ठणकावून सांगण्याचं काम सुद्धा काँग्रेसने केलेलं हे आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं मी आठवण करून दिली पाहिजे. माझ्याकडे दिबा पाटील समितीचे लोक आले, त्यांना सांगते म्हणाले की आम्हाला ठराव पाहिजे. मी पहिला ठराव करून काँग्रेसच्या वतीनं त्या समितीला मी दिला आणि त्या माध्यमातून या आता उद्याच्या नवीन विमानतळाचं जे नाव येईल त्या ठिकाणी इथल्या भूमिपुत्राचं दिबा पाटलाचं नाव आपल्याला त्या विमानतळाला पाहायला मिळणार आहे. ती पण देन काँग्रेसची राहणार आहे. मित्र, मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो, एक काळ असा होता की नवी मुंबईमध्ये काँग्रेसचाच हा बालेकिल्ला होता. मधल्या काळामध्ये आमची घसरत झाली हे आम्ही मान्य करतो. ताईसाहेब इकडे करा कॅमेरा तुमचा. हो ताईसाहेब इकडे करा, इकडे करा, कशाला तिकडे करा, माझ्याकडे करा, इकडे करा. तर मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की नवी मुंबईच्या विकासाचं जे काही माइलस्टोन असेल तर हे काँग्रेसच राहील. आम्हाला माहित आहे की जे लोक काही काँग्रेसच्या भरोश्यावर मोठे झाले, वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये इकडे मोठे होऊन तिकडे मोठे झाले, मग पुन्हा त्यांच्या मोठ्यापणाने त्यांना मोठेपण मिळालं. पण यावेळी बाबा आपण निश्चितपणे आपण जे सूचना मला केल्यात त्यामुळे नवी मुंबईच्या दोन्ही जागा आता जागेच्या वाटाघाटी 27 तारखेपासून सुरू होते आहे. या दोन्ही जागा आपण मागू आणि वाटाघाटीमध्ये त्यांना आपल्या बाजूने कसं आणि आमचं मेरिट कसं या ठिकाणी राहील याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आपण आम्हाला सूचना दिल्यात, आपल्या सूचनेचं पालन निश्चितपणे आम्ही करू. पण एक गोष्ट महत्वाचं आहे की जागा मिळाल्यानंतर जागा निवडून येणं हे महत्वाचा भाग आणि त्यासाठी सगळ्यांच्या परिकष्ट आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडणार. मधल्या काळामध्ये या नवी मुंबईचं खऱ्या अर्थानं सिडको असेल, टोलचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि या टोल आणि सिडकोचे प्रश्न, टॅक्सेस हे भयावह होत आहे. त्याचं कारण असं आहे की लुटारू व्यवस्था राज्यामध्ये आली आणि त्यांनी त्या लुटारू व्यवस्थेने राज्य सरकार आणि प्रशासन असं दोनच भाग ठेवले. 73वी घटना दुरुस्ती करून राजीव गांधींनी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूत करण्याचा निर्णय केला. महिलांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी दिली. 50% महिला नव्हे तर
जवळजवळ 50 पेक्षा एक जास्त महिला या स्थानिक स्वराज्यामध्ये देण्याचा निर्णय झाला. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, नगरपालिका असेल, आणि दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची ती घटना दुरुस्ती केली. पण ही जी नालायक आणि बेशरम सरकार राज्यातली आहे, या सरकारने गेल्या 3 वर्षापासून या महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाही. त्यामुळे नवी मुंबईचे आकडे मी परवा घेतले, मला कार्यक्रमाला यायचं म्हणून. आपल्याला माहितीसाठी सांगतो की एवढं सुंदर स्वच्छ शहर जे निर्माण झालं या शहरामध्ये प्रशासकाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्या कामाच्या पैशाची लूट झाली. त्यामुळे शहरामध्ये घाण निर्माण झाली. यावेळी डेंग्यूमध्ये तुमच्या या शहरामध्ये 50 लोक मृत्युमुखी पडले, 50 लोक. आणि म्हणून अशा या परिस्थितीत आपण जे गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगितल्या की या अस्वच्छता निर्माण करण्याचं काम जे भाजप आणि शिवसेनेचं आणि महायुतीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारचाच हा परिणाम आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना एकतेनं एकजुटीनं येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली लढाई ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण करून काँग्रेसचा तिरंगा या महानगरपालिकेवर फडकवायचा एक निर्धारही आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. नम्र विनंती आहे की राष्ट्रगीताला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर्व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मी आबाजावी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. राष्ट्रगीताला सुरुवात करू. जनगण मन अधिनायक जय